महामार्गासंदर्भात सध्या चर्चा चालू आहे. खासदार मल्लिकांनी सुद्धा सांगितले की माझ्या पराभवाचं एक कारण असू शकतं आणि सध्या शेतकरी सुद्धा नाराज आहेत असं कळतं की नेमकं काय आणि आपली भूमिका काय असणार त्यासाठी. फेब्रुवारी महिन्यापासून जेव्हापासून हा शक्तिपीठ मार्ग डिक्लेअर झाला आहे त्या काळापासून मला सगळे शेतकरी लोक भेटत राहिले आहेत आणि त्याची दखल घेत मी जेव्हा कागल शहरामध्ये कार्यक्रम मुख्यमंत्री महोदयांचा झाला, मला वाटतं शेवटची सभा होती ती कोल्हापूर लोकसभेची, तेव्हा मुख्यमंत्री महोदय साहेबांनी ते कार्यक्रम संपवून जेव्हा कारखान्याच्या ऑफिसला आले होते आणि तिथं शेतकऱ्यांनी एक शिष्टमंडळ मी ठेवलं आले होते, त्यांनी तेव्हा मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना ते निवेदन दिलं. तेव्हा मुख्यमंत्री महोदय साहेबांनी सांगितलं होतं की ह्याच्यावर अजून सजेशन्स घेतले जाणार, हा रूट काय फायनल नाही आहे, हा विषय माझ्याकडे आलेला आहे. आता विषय असा झाला आहे की काल मी बामणीला गेलो होतो की जिथं ते प्रपोज टोल नाका आहे त्या स्पॉटला मी गेलो होतो. काय व्हायला लागलं आहे की 90% शेतकरी भूमिहीन होणार आहेत. दॅट इज द मेन इश्यू. आणि काय झालं आहे की मी काल जसं ते कॉम्रेड मखदूम साहेब आहेत आणि सुधीर पाटोळे आणि हे सगळी होती, MP पाटील साहेब सगळी होती, त्याच्यामध्ये मी त्यांना काय म्हटलं आहे की हा कागल विधानसभेचा विषय नाही आहे. हातकणंगलेमध्ये तो इफेक्ट होतोय, रस्त्याचा इफेक्ट होतोय, करवीर, दक्षिण, कागल आणि तुमचं राधानगरी बुद्धगड, आदमापूरला पण तो रस्ता इफेक्ट होतो. तिथं राधानगरी बुद्धगडमध्ये तर फार स्ट्रॉंग रिॲक्शन्स आहे. तिथं मला मुलं भेटली आणि ज्याचा उल्लेख माजी खासदार साहेबांनी केला की त्याचा एखाद्या वेळेस फटका मला खासदारकीला पडला. थोडंसं मला असं म्हणायचं की मीडियाने पण ते माहिती काढा की जिथून जिथून तो शक्तिपीठ मार्ग गेलाय तिकडच्या सगळ्या खासदारावर महायुतीचा फटका पडलाय का, असं काल कोणीतरी भाषणात बोललं. आणि जर तो फटका पडला असेल सगळ्याच खासदारकींना तर क्लिअर शेतकरी ह्याच्यावर नाराज आहेत. आणि मी त्यांना म्हटलं की ह्या सगळ्या 5 ते 6 विधानसभेच्या सगळ्या नेत्याने एकत्र करा. नेतृत्व हेतूचा काही विषय नाही आहे आणि सगळ्यांना एकत्र करून हा लढा आपण उभा करू. येत्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनाही मी भेटणार आहे आणि ऑलरेडी एक निवेदन मी CM साहेबांना दिलं होतं. आणि त्याच्यामुळं हे सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळे लोक एकत्र आली तर ह्याच्यावर निश्चित राज्य शासन विचार करून 2 आहे, एक तर तो रद्द करा आणि ऑप्शन नंबर 2 रूट तुम्ही चेंज करा. मी शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन मी होऊ देणार नाही. शाहू महाराजांचं घराणं म्हणून आणि स्वर्गीय राजांचे चिरंजीव म्हणून तो माझा कार्यक्षेत्र आहे आणि शेतकरी भूमिहीन होतात हे मी कदापित होऊ देणार नाही. आणि त्याच्यामुळं ठामपणे येत्या काळामध्ये हा महामार्ग रद्द होऊन अल्टरनेटिव्ह रूट करण्यासाठी जे काही पावलं घ्यायला पाहिजे, जे काही सगळ्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी जे काही पुढाकार घ्यायला पाहिजे त्यासाठी 100% मी पुढाकार घेईन एकोपा करण्यासाठी. त्यामध्ये सर्वच उमेदवारांचा पराभव झालाय. त्यामुळे त्याचं एक मोठं कारण आता समोर येताना पाहायला मिळते. या संदर्भात आपण वरिष्ठांकडे काय आता मी करणार आहे. मी 100% त्याचा हा मुद्दा म्हणेन. ते आता बऱ्यापैकी त्यांच्याकडून तो पोचलेला पण आहे आणि हा 11 लोकसभेचा विषय आहे. मी तर 6 विधानसभा पण बोलत होतो, त्यात तुम्ही मला 11 लोकसभेचा विषय दिल्याबद्दल तुमचे आभार. तो 11 लोकसभेचा विषय मला वाटतं एकत्र आणि त्या सगळ्या उमेदवार यांचा पराजय झाला का सिटिंग खासदारांचा झाला त्यांनी पण हा मुद्दा मांडला असेल. म्हणजे महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे, त्यामध्ये मग बंटी पाटील असतील किंवा राजू शेट्टी असतील. आता आपण सुद्धा शेतकऱ्यांचीच बाजू ठाम घेतलेली आहे. तर महामोर्चा होऊ दे पर्यंत तुम्ही वाट बघणार का त्याच्या अगोदरच काही महामोर्चा व्हायला हे बघा, महामोर्चा चांगला निर्णय लोकांना आपलं मत व्यक्त केलंय. हा महामोर्चा कुठल्या का महायुतीचा आहे का महाविकास आघाडीचा काही नाही. हा महामोर्चा शेतकऱ्यांना आपलं मत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानमध्ये आपल्याला आपलं मत प्रकट करायचं डेमोक्रॅटिक पद्धतीने जे टेक्निक पद्धत दिली त्यामुळे त्यांना करायलाच पाहिजे. शेतकऱ्यांना रस्त्यावर यायचं आहे. नेते काय शेतकऱ्यांना रस्त्यावर आणत नाही, शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी पण त्या मोर्चामध्ये सहभागी आहे. एक शेतकरी म्हणून मी तिथं सहभागी आहे आणि 100% तो मोर्चा झाला त्याच्यावर सरकार त्या दखल घेतील आणि त्याच्यावर मग 100% मला खात्री आहे की सरकार त्याच्यामध्ये मार्ग काढून ते रद्द करून पर्याय मार्ग करतील. मी चाललोय, उद्या परवा चाललोय. मी एक राजकीय कार्यकर्ताच्या भूमिकेत नसून एक धाकट्या भावाच्या भूमिकेने जाऊन मी आपण का असं करता तसं करता न बोलता मी फक्त साहेबांवर जाऊन आय एम गोइंग टू जस्ट त्यांना सपोर्ट करायला मी जाणार आहे. निर्णय सगळे त्यांचे आहेत.
निश्चित मी विनंती करणार आहे की हा निर्णय काय आपण असं घेऊ नका, पण जे काही निर्णय साहेब घेतील त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी राहणार आहे, कारण ते माझे नेते आहेत, माझे थोरले बंधू आहेत. मी उद्या परवा फक्त त्यांच्यावर जस्ट फॉर बिईंग हिम अँड टू सपोर्ट देवेंद्र फडणवीस साहेब त्यासाठी चालू आहे.